कोण आहे बाबा? अरे हा, नमस्कार संपादक साहेब. नमस्कार नमस्कार. हो हो, कादंबरीचं काम सुरू आहे. हो, कथा उत्तम आहे. हा, कथेतली पात्र आहेत ना, प्रत्येकाच्या जवळची आहे. घटना, काळ, स्थळ सगळं रिअलिस्टिक आहे. हा, नाही 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 नाही, मी तुम्हाला खोटं प्रॉमिस करणारच नाही. हा नाही, अहो हे बघा, नाही हे बघा, मी तुम्हाला शब्द दिलाय, मी दुसऱ्या कोणाकडेही प्रकाशन करणार नाही. हो हो, ही काळ्या दगडावरची रेग आहे. निर्धास्त राहा तुम्ही. हो हो, हा ठेवू मी. हा बर. अहो हो, आहेत काहीतरी. असे कितीशे पैसे असतील, आणि फक्त फीचा नाही गो, त्याच्या शिक्षणाचा बाकीचा खर्च किती हा तुका माहित हा ना? माहित अहो, सगळा माहित. पण आता काय करायचं आपण? तुका माहित आपल्या गणेश झालो ना, तेव्हा मी ठरवलं, आता जा नाही मिळाला ना तर सगळं मी माझ्या पोरांका दे. मी नाही शिकले ना, मी माझ्या पोरांका शिक. पण गणेशाची तशी इच्छाच नाही शिकूची. ह्या शिकूचा म्हणता तर बाप पण माझी लायकीच नाही. हो, काहीतरीच काय बोलतास? खरं तर आज बोलतोय. आज फी भरी, उद्याचा काय? आजचा मरण उद्यावर ढकलायचा, असाच चालवा. उद्याचा मरण बघूचा नसात तर आजच काहीतरी करू खोया. वय, आपल्याकडे जे पैसे होत त्यानं काय होणार नाही, पण आपल्या घराचा सोना त्यानं आपली सगळी स्वप्न पूर्ण होत. पूर्वाक शिकवून लय लय मोठा करू. गणेशाचं पण काहीतरी बघता येत, तर त्या सोना हाताक लागू खोया. तू काहीतरीच काय बोलतस? त्या सोन्याच्या खोलीत गेला तर आई तंगड तोडून ठेवत. त्यांना कळला तर ना, त्या सोना सगळ्यांचा हा. पण हय कोण कोणाचा हा, कोण कोणाचं नाही. आपण कसे दिवस काढतो आपल्याक माहित. माधव भाऊजींकडे जमीन मागितलं तर त्यांनी आपला विचार केल्याने काय नाही ना. मग आता आपण किती करायचो? आपण आपल्या पोरांचा विचार करूया. मी बघते आता सगळा कायदा. सगळ्या लुबाडू गेलास तू. मी खरंच सांगते, मी कशा हात लावलेले आहे. सोडा बघा, सोडा, बाहेर येऊ. आता कोण तुका सोडू घेत आहे ताच बघतोय मी. हाय कोण नाही तुझा, सगळे माझाच ऐकतली. लवकर. काय करतस? किती पकडलंस त्या का? या घरात पाऊल टाकूची हिम्मत कशी केल्यात बघ ना. घरातले दागिने चोरा होती. नाही, खरंच कशात हात लावलेला नाही. एक्का सोडूक सांगा, एक्का माझा हात सोडूक सांगा. आहे असं काय नाही गे. कोणी मध्ये यायचा नाही. मी हे का सोडूच आहे नाही, माझ्या घरात ठेवूच आहे नाही मी हे का. आजी अगं सोड ना आईला. एकदा सांगितलं कळणार आहे तुला. आहे आई काय करतात या? सोडा बघा, अहो करा काहीतरी. आहे कोण नाही काय करूचा. खबरदार
कोणी मध्ये येईलास तर मी हे काय या घरात राहूक देऊचंय नाही. सगळं घर लुबाडीत. या घराचा कधी हे ना भला होऊ दिला नाही. आता एका ह्या घरात थारो नाही. चल चल बाहेर. सोडा बघा, सोडा. आई काय करताय? सोडा ना तिला. बापरो, कोणी मध्ये बोला नको. चालता हसून चालता हो. आई काय करतात या? आई थांब जरा. हेच थांब. कोणी मध्ये बोला नको. दादा दादा तू सांग ना आजीला. कोणी मग काय सांगूचा नाही. ही अवदसा घरातला सगळा नेऊ केली. हा माझ्या दागिन्यांका हात लावतोस काय? हा चल बाहेर हो. आता भोग काय तर. चल नीट. आई सोडा बघा. आई मी काय? चालता हो घरातून. आई आई सोडते का? या घरावर तुझी वाईट नजर. हा आई काय बोलतोस या? तू का मी या घरात घेऊक नाही म्हणून असा करूक बघतस तू. लक्षात ठेव, या दागिन्यांका मी माझ्या जीवापेक्षा जास्त जपलंय. आई ते तुका असेच घेऊक जाऊक देऊचंय नाही मी. चालता हो, चालता हो ऐसून. डोळ्यासमोर राहू नको. चालता हो, चालता हो. वहिनी ना बाजूक राव. कोणी एका जवळ करूचा नाही. या घराकडे बघूचा नाही तू. सोडा बघा. आई आई सोडते का? आई दरवाजा उघड घे. आजी अगं सोड ना आईला. चालता हो ऐसून. ना आता बघतस काय? दरवाजा उघड आधी. वय वय थेच थांबतो. आत येऊचा नाही कोणी. नाही वहिनी चुकला. ते काय नाही केलंय. ती असं रडून नका फसवू शकत नाहीस तू. चोरी करतस काय? माझा लक्ष सगळीकडे. हा म्हणून तुका इतकी वर्ष या घरात पाऊल टाकू दिलंय नाही मी. आई आई सोड ग ते का? काकी काकी तू तरी सांग ना का आजीला. पूर्वा नको रडूस. आपण करू काहीतरी. सोडवू आईला. काही नाही होणार तिला. आई खरंच ग त्याने काय केलं नाही. काय चूक नाही त्याची. सोडते का? चालता हो ऐसून. चालता हो, चालता हो ऐसून. चालता हो राहिलं. आता तू हा येतस काय करतस तू? हा? काय करतस तू? या घरचा मीठ खाल्लास ना तू आणि या अवदशक वाचवतस तू. नाही आई नो चुकला चुकला. चालता हो, चालता हो ऐसून. माझा हात सोडा. आई सोड ग ते का? त्याने काय केलं नाही. आई दार उघड ग. अगं कित्या कसं करतस? खरंच त्याची चूक नाही गो. आई दार उघड. आहे भाऊजी तुम्ही मागच्या दरवाजाने जा आणि सोडवा सरिताला. बघ आता मला कळतंय रे. पण हे का झालं? म्हणजे सरिता चोरी करू गेलेला असं म्हणू काय? आईंनी शेवंता समजून सरिताला घराबाहेर काढलं. हा कळला म्हणून शांत होतोय. अभिराम, अरे या लग्नाच्या गडबडीत ते जमिनीचे पेपर्स द्यायला विसरशील. त्या अभिरामाकडे कागदपत्र आहेत. हो, उरलेली जमीन मी माझ्या नावावर करून घेतो की नाही बघा. सरिता, तुला कळतंय ना त्यांची अवस्था कशी येते. हे बघ सरिता, आपल्या घरातलं लग्न आहे. घरात 4 माणसं येतील.